सो हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। आज एक नवीन दिवस, एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। आज खूप दिवसांना महाबळेश्वर ट्रिप आले आणि आज महाबळेश्वरला चाललो आहे। सो आज खूप धमाल येणार आहे, कारण पावसाची चांगली सुरुवात झालेली आहे आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये मी कधी महाबळेश्वरला नाही गेलो, जेव्हा पण गेलो तेव्हा उन्हाळ्यातच गेलो। तो ह्यावेळी एक वेगळाच एक्सपिरियन्स असणार आहे महाबळेश्वरमधला। तर चला व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सो फायनली मित्रांनो, आता 2 वाजता 5 गणीमध्ये पोहोचलो आहे। आता इथून महाबळेश्वरला जाऊ। सो इथे 5 गणीमध्ये 1-2 पॉईंट आहेत, तो ऑन द वेच आहेत। ते जाता बघूया आणि दाखवूया ह्यांना पण, आणि पुढचा प्रवास सुरू करू। तर तुम्ही कधी आलात महाबळेश्वरला तर इथे नक्कीच एकदा विजिट करा। इथे रस्ता बंद केला आहे बहुतेक, तरी पण इथून जाऊया आपण। खूप छान पॉईंट आहे हा पण, इथे बाजूलाच पॅरारायडिंग वगैरे होतं आणि खोल बघा किती आहे। आता पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे ग्रीनरी आहे पूर्ण।
सो मित्रांनो, आता 3 वाजता आम्ही पोचलो रूमवरती आणि फ्रेश व्हायला गेलो. गाडी वगैरे इकडे पार्किंग केली. हा पार्किंग एरिया आहे. खूप भारी हॉटेल आहे, मोठं आहे एकदम. एक मिनटं. आणि फ्रेश व्हायला फक्त बाथरूममध्ये गेलो. एकदम नॉर्मल होतं वातावरण, एवढं काय धुकं बिकं काहीच नव्हतं. आणि बाथरूममधनं बाहेर आलं ना असं वाटलं की काहीतरी जळलं असेल, पेटलं असेल, धूर झाला आहे. बाहेर येऊन बघतो तर सगळं क्लायमेट चेंज बघू शकता. झाडी पण दिसणं झाली त्या. तिथे एक काका येतं, वॉचमॅन काका, ते बोलतात रोज असं असतं. गेले 2.5-3 महिने आम्ही ऊन बघितलेलं नाही. चला त्यांच्याशी गप्पा मारूया. आणि हे रिसॉर्ट आहे, म्हणजे हॉटेल आहे आणि पार्किंग एरिया आहे. काय वातावरण कडक आहे यार. बघा नाही, आता हॉटेल पण दिसायचं बंद झालं आहे. कॅमेरा आहे. हां, बारका आहे आपला छोटासा, पण व्हिडिओ भारी काढतो. काय म्हणताय मग, काय महाबळेश्वर कसं वाटतंय? ह्या गाड्या हॉटेलच्याच आहेत का? हवा नसल्यामुळे बंद आहेत. हां हां, राईडला घेऊन जातात? इथं आतल्या आतल्यातच, बाहेर नाही, जंगलात विंगलात? नाही नाही. ओके ओके. फेब्रुवारीचे आहेत. सो मित्रांनो, रिसेप्शनमध्ये आता थोडंसं गोप्रो चार्जिंग करूया. इकडे पण काम चालू आहे. इकडे मसाज आणि पूल आहे आणि हे रिसेप्शन आहे. सो सगळे आता फ्रेश वगैरे होऊन आता एका पॉईंटवरती जाणार आहे आणि तो पॉईंट तुम्हाला एक्सप्लोअर करतो. सो चला, तर खूपच धुकं आहे आणि पुढल्या जवळजवळ 600-700 मीटरवरती गाड्या अजिबात दिसत नाहीत, एवढं फॉग आहे यार. आता जंगलात तर अजून फॉग आपल्याला बघायला भेटेल. अपने ऑन द वे लगता है, मतलब उधर से घंटे दूर है, घंटा नहीं है, घंटा थोड़ी है, मिनट है कि घंटे? आधा घंटे के आधा घंटे अराउंड होगा, देख लीजिए. आधे घंटे भी नहीं होगा, कमी है, 20 मिनट्स. आधे घंटे तो वहाँ से था जहाँ से हम लोग पॉइंट से. कुछ दिख भी नहीं रहा है यार, दिख भी नहीं रहा है कुछ. पूरा हो गया. हाँ, अगर मिशन में दिक्कत हो रही है तो क्या कर लेगा तू? कुछ नहीं, बाहर के आवाज बंद करके एसी चालू कर सकते हैं. अच्छा, ओके. आपको सच में उधर जाना है? क्योंकि इधर ही कुछ नहीं दिख रहा है. उसके जितना वाटरफॉल के पास और ये रहेगा तो इतना अगर ज्यादा नहीं, डिफिकल्ट होगा तो फिर ठीक है. नहीं, इतना पास का ही नहीं दिख रहा है. वो वाटरफॉल कैसे दिखेगा ऐसा? हाँ, वहाँ तो सही दिखेगा ही नहीं. मतलब सब जगह पे ऐसा नहीं कि वाटरफॉल के सब पॉइंट पे ऐसे ही सीन रहेगा. तो कौन से पॉइंट पे जा सकते हैं कहीं पे? चिल करने चिल करने. देखते हैं, वाटरफॉल जाके आते हैं कैसा है. तो सब रास्ते जा भी सकते हैं पड़ेगा. उसमें भी क्या दिखेगा? वो कार्टिंग में भी फिर वही बात है उसमें भी ना. क्या दिखेगा? फॉग का हर जगह. फॉग का सिर्फ फॉग आ गया यार, हमें तो एकदम एकदम ठंड लगा. भाई हिल स्टेशन है. हाँ, पर इतना रैपिडली.
ड्राइविंग छोड़ कर ली लाइसेंस Your fault, not mine. Can you see the waterfall? वीडियो वापस Again fog है, तुमको नहीं दिख रहा. हमको नहीं दिख रहा पर हम गो कार्टिंग कर रहे हैं. बोटिंग का भी एक डाल लेना बोटिंग भी कर नीचे रहे हैं. लेकर तुम्हें दिख नहीं रहा है नीचे लेके सीधा उससे स्काई और डाइविंग का डालना सीधा स्काई और एक ही जगह की फोटो डाल डाल के हर जगह दिखा देंगे. नहीं उसके बाद फिर नहीं डालेंगे उसके बाद फिर कहानियां बताएंगे सबको हाँ. कि अब फिर डालेंगे दिख ही नहीं रहा तो हर बार यही देखता शाहरुख देखो खान का कितना साल fog है. दिख नहीं रहा था फोटो नहीं खींचता हे भगवान. घूमना है शाहरुख खान के बारे में नहीं पता, दिख नहीं रहा है. फोटो खिंचवाई तो नहीं दिख रहा है बाजू में ही हो दिख नहीं रहा है मैंने वीडियो देखे हैं, मतलब रामदेव में ऐसे ट्रैकिंग करते हैं fog. और अच्छा लगा मुझे. मैंने सब देखा है. रात में 8-9 बजे कितना क्या हाल है अभी दिन है नाइट में कुछ नहीं दिखेगा नाइट में तो मैम जल्दी आ जाएंगे. 8-9 लोग रहेंगे बाहर. नहीं 8 मेरे
तो वो चाहिए वो छोटे वाली तो नहीं है, अच्छा था। वाही भी कर ले चाहिए थी। वो तो फिर मनाली, अपने फिर मन तो से रखना मनाली चाहिए चली था। जाओ, वाइब चाहिए तो। नहीं, मनाली में डेनिम जैकेट से पास अच्छा चुप रहो, पूछा नहीं यहाँ पे मुझे आग कर दिया, मैं हड्डी तोड़ कंटिन्यू दूंगा बोले जा यार। रही हो। शेर ही था। दीड किलोमीटर चालायचं आहे आणि आता मी मध्ये बी जर गेलो वातावरणामुळे तुम्हाला काहीच फॉल काही दिसणार नाही, जाऊन वेस्ट आहे. सकाळी येऊन बघू शकता. सायंकाळचे 5 वाजले आणि फॉग वाढतच चाललंय, त्यामुळं आम्ही वॉटरफॉलला निघालेलो. तिथे पूर्ण एंट्री फी होती, इथे 25 रुपये पर पर्सनने एंट्री घेतात आणि तिथेनंच 1.5 किलोमीटर असं वॉकिंग डिस्टन्स आहे. वॉक करत करत तिथे वॉटरफॉल कसे जाता येतं. सो तिथे बंद केलेलं 5:30लाच, 6ला बंद करतात पण 5लाच आम्हाला अलाउड नाही केलं, कारण आम्हाला जायला पण चालत वेळ लागला असता आणि तिथे गेल्यानंतर वॉटरफॉल पण दिसला नसता, कारण खूपच फॉग आहे. सो आम्ही तिथून रिटर्न आलो. आज आपला पहिला दिवस महाबळेश्वरमधला कोणत्याहीच पॉईंटला जाता आलं नाही, कारण की 3-4 नंतर खूपच फॉग प्रमाण वाढत चाललेलं. त्यामुळे आपण आता भेटू दुसऱ्या दिवशी. सो कसं वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या महाबळेश्वर सिरीजला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू आपण दुसऱ्या दिवशी.